क्षत्रिय कुलावतंस, महातेजस्वी, महापराक्रमी, बुद्धिवंत, चारित्र्य संपन्न, शास्त्रवीर, मुघल संहारक, रणमर्द विद्वान, शिवपुत्र श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की जय। नमस्कार, मी निमिष खांडेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो परिचय प्रस्तुत शिवसिंह छावा स्पॉन्सर्ड बाय फिनिक्स इंडस्ट्रीज ह्या आपल्या उत्तरार्धामध्ये। आपण आता पूर्वार्धामध्ये साधारण संभाजीराजेंच्या राज्याभिषेकापर्यंत बघितलं। आता त्याहून पुढे काय इतिहास घडला हे जाणून घ्यायची तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल, तर तेच मी म्हटलं तसं माझ्या दोन मैत्रिणी वैनायकी कुलकर्णी आणि विश्वश्री पाटील आपल्याला सांगत आहेत। तुम्ही जर आमचा आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। तर मला तुम्हा दोघींनाही लगेच पुढचा आपण प्रश्न घेऊया, म्हणजे त्या कनेक्टिंग लगेच पुढे फ्लो जाईल आपला। तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की औरंगजेबानं नंतर साधारण एक उपकार रूपी म्हणून आपण असा एक कर लागला जनतेवर की तुम्ही माझ्या राज्यात राहता, हे माझा मोठेपणा आहे असं कुठेतरी एक दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि त्यासाठी त्याने जिजिया कर नावाचा एक कर लागला। तर त्या बाबतीत मला काय सांगा? बरोबर आहे, जिजिया कर हा औरंगजेबाने लादलेला जो कर आहे तो ऍक्च्युली अशासाठी की तुम्ही माझ्या राज्यात राहता आणि मी तुम्हाला माझ्या राज्यामध्ये सुखरूप राहू देतो, यासाठी त्याने तो कर दिल्ली, मथुरा आणि आग्रा या 3 ठिकाणी पहिला लादला होता। त्यानंतर तो उत्तर प्रदेश ओलांडून मध्य प्रदेशातील बरहानपूर येथे तो कर लादावा या विचाराने पुढे सरसावला। याचं कारण एकच होतं की त्याचं असं म्हणणं होतं की आता शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्याला तिथे अडवणारं कोणीही नाही, म्हणून त्याने त्याचा जे जिजिया कर गोळा करणारे अधिकारी आहेत त्यांना बरहानपुरामध्ये पाचारण केलं की तुम्ही तिथे जा आणि तेथील लोकांकडून तुम्ही तो कर गोळा करा। बरहानपूरचे जे नागरिक होते त्या नागरिकांनी, जी जनता होती स्वराज्याची, त्यांनी शंभूराजांकडे याचना केली की असं असं आहे आणि तो आमच्याकडे कर मागतोय आणि तुम्ही काहीतरी करा। त्याच वेळेला शंभूराजांनी हंबीरराव मोहिते जे सरसेनापती होते त्यांना बरहानपुरावर लूट करण्यासाठी सांगितलं। त्यांना अशा शब्दात सांगितलं की तेथे जे अधिकारी जिजिया गोळा करतायत त्यांना तर संपवाच, पण बरहानपूर अशा पद्धतीने लुटा की पुढील 4 वर्ष बरहानपूर उभंच राहू शकणार नाही। मग हंबीरराव मोहितेंनी तिकडे चाल चालून गेले, ते बरहानपुरावर चाल चालली, सगळं बरहानपूर लुटलं। त्याची मला एक गंमत सांगायची वाटते की बरहानपूर लुटताना अगदी सगळं बरहानपूर त्यांनी लुटलं, मग त्यात सोनं असेल, चांदी असेल, मोहरा असेल, काचेच्या वस्तू असतील, हे सगळं लुटलं आणि शेवटी त्यांना शंभूराजांना पत्र पाठवण्याची वेळ आली की मला आता इथं एवढं सगळं लुटलं आणि मला ते घेऊन जाता येत नाहीये, तर मी काय करू? तेव्हा शंभूराजांनी त्यांना उत्तर दिलं की तुम्ही जे उपयोगाचं आहे ते आपल्यासोबत घेऊन या, जे नको आहे ते तिथे ठेवून या। पण ते तिथे ठेवून ते आले, पण तेथील इतिहास असा सांगतो की ज्या वस्तू ते तिथे ठेवून आले त्या वस्तू जवळजवळ 1 वर्ष त्या जागेवरून हलल्याच नाहीत। म्हणजे लोकांच्यात काय म्हणू आपण, एक प्रकारची दहशतच इतकी निर्माण झाली होती की तिथल्या जे लोक होते त्यांनी विचार केला की बाबा असं तर नाहीये ना की ह्या वस्तू हे लोक घेऊन गेले आणि उरलेलं परत न्यायला येणार आहेत, ह्या कारणाने तिथे कोणीहीच त्या वस्तूंना हात लावला नाही आणि बरहानपूर अशा तऱ्हेने लुटलं गेलं। सगळा खजिना इकडे रायगडी आणला गेला आणि त्याचा जिजिया कर सुद्धा तिथला थांबला गेला। मग औरंगजेबाला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा परत औरंगजेब संतापून उठला। बरोबर, मला पुढे जाऊन तुम्हाला दोघींना अजून असं विचारायचं की बाबा ठीक आहे आपल्याला जिजिया कराबाबतीत तरी कळालं, पण इतिहासात सर्वाधिक महत्त्वाचा एक नंतर भाग घडला, तो म्हणजे असा की औरंगजेबाचा मुलगा तो म्हणजे अकबर ह्याला दिल्ली तख्तावर बसायचं होतं, त्यासाठी म्हणून त्यानं फितुरी केली। तर तो एक वेगळाच किस्सा घडून गेला या पूर्ण इतिहासात, तर त्या बाबतीत काय सांगाल? हो, अकबर म्हणजे औरंगजेबाचा सर्वात लहान शहजादा, तर त्याला दिल्लीचं तख्त हवं होतं। त्यासाठी दिल्लीतले जे कोणी राजपूत होते त्या सर्व राजपूतांना त्यांना आपल्या कटात सामील करून घेतलं होतं। तर ह्याची कुठेतरी चुणूक औरंगजेबाला लागली आणि त्यानं मग उलटं राजकारण केलं। त्या राजकारणात त्यानं काय केलं की जे राजपूत त्या कटात सामील झाले होते त्या सर्वांना परत आपल्याकडं वळवून घेतलं। हा सगळा प्रकार घडल्यानंतर अकबर मदतीसाठी म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे आला आणि ते बघून औरंगजेबाचा रागाचा पारा अजूनच चढला, कारण का माझा स्वतःचा मुलगा असून सुद्धा माझ्यापेक्षा
शंभूराजांच्या ताकदीवरती त्याचा जास्त विश्वास आहे हे औरंगजेबाला कुठेतरी पटलं नाही. आणि शंभूराजांनाही हे कुठेतरी माहीत होतं की जो औरंगजेब आपल्या बापाला किंवा आपल्या भावाला ज्यानं सोडलं नाही तो आपल्याशी फितुरी केलेल्या मुलाला कसा सोडेल. तर यातून युद्ध अटळ आहे हे शंभूराजांना दिसत होतं. आणि त्याच वेळी त्यांना समर्थांनी पत्रात दिलेला एक उपदेश आठवला. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा साक्षेप, शिवरायांचा 8वावा प्रताप भूमंडळी. याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. तर साधारणतः आपण उत्तरार्धाच्या शेवटच्या भागात आलो असं म्हणायला हरकत नाही. तर साधारण आता आपण संभाजीराजेंवर काय काय प्रसंग ओढावून आले, त्यांनी त्यात केलेल्या युद्धनीता, त्यांनी त्यांचं वापरलेलं चातुर्य यावरती थोडं आता आपण चर्चा करूया. तर इतिहासामध्ये अशी नोंद केली गेलेली आहे की औरंगजेब किमान 7 लाख सेना घेऊन स्वराज्यावर चाल करून आला होता. हे संख्याच एवढी मोठी कोणीही घाबरून जाईल, पण ते छत्रपती संभाजी महाराज होते, ते घाबरणाऱ्यातले नाहीत. मग त्यानंतर औरंगजेब चाल करून आल्यावर असे काय काय बदल घडले, म्हणजे एक ड्रास्टिक चेंज घडला सगळीकडे त्या चाल करून येण्यामुळे. तर मला त्या बाबतीत थोडं तुम्ही सांगा. हो नक्की. जसं आधीच्या प्रश्नाचं उत्तर देताना मी सांगितलं की जेव्हा अकबर छत्रपती संभाजी महाराजांकडे मदतीला आला तेव्हा त्यांना कळलं होतं की आता युद्ध अटळ आहे आणि त्यांनी जो तर्क लावला होता त्याचप्रमाणे घडलं. औरंगजेब 7 लाखाच्या सैन्यानिशी स्वराज्यावरती चाल करण्यास आला. तर पहिलं पत्र गेलं ते सिद्धीला, जंजिराचा सिद्धी. आणि ही कुठून तरी माहिती छत्रपती संभाजीराजांना लागली आणि त्यांनी मग त्यांच्या चातुर्यानं किंवा बुद्धी तर्कानं त्यांनी असा निर्णय घेतला की दंड राजापुरी, मुरुड आणि जंजिरा इथे लूट घालायची. त्या लुटीनंतर असं आपल्याला म्हणता येईल की जंजिराचा जो सिद्धी होता त्याचं आर्थिकदृष्ट्या नाक कापलं गेलं होतं. त्यानंतर इकडून जंजिऱ्याकडून हल्ला केला तर मग मुंबईला पलायन करतील किंवा मुंबईतून हल्ला केला तर जंजिऱ्याला जातील. हे घडू नये आणि त्या दोन्हीतला संबंध तुटावा म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांनी एलिफंटा बेट विकत घेतलं आणि 1 वर्षाच्या आत त्यांनी तिथं किल्ला बांधला आणि तिथे दौलत खानाला पाठवलं. दौलत खानाला पाठवताना त्यांनी असंही सांगितलंय की माझ्या आदेशाची वाट न बघता जरी कोणत्याही दिशेनं येणारं तुम्हाला जहाज दिसलं तर त्या क्षणी तिथं बुडवा. त्याचसोबत त्यांनी 7 महिन्याचा पगार आणि त्या काळात लागणारी रसद ही सुद्धा तिथं त्या किल्ल्यावरती पाठवली होती. आणि हे सगळं होताना याची जराही भनक औरंगजेबाला नव्हती. आणि जेव्हा त्याची माहिती त्याला मिळाली त्यानंतर त्यांना मदतीसाठी म्हणून गोव्याला पोर्तुगीजांना पत्र पाठवलं. याचीही माहिती संभाजीराजांना लागलीच होती. त्यानंतर जो काही हल्ला केला छत्रपती संभाजीराजे यांनी पोर्तुगीजांवरती त्याचं वर्णन करताना पोर्तुगीज असं सांगतात तो असा काही झंझावात होता, ते असं काही वादळ होतं जे पोर्तुगीजांनी त्यांच्या पूर्ण हयातीत अनुभवलं नव्हतं. आता आपण पाहिलं की वैनायकीने सांगितल्याप्रमाणे औरंगजेबाने दोन्ही ठिकाणी पत्र पाठवली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दोन्ही ठिकाणचे जे औरंगजेबाची प्यादी म्हणू शकतो आपण ती शांत झाली होती. आणि आता अकबर शहजादा अकबर जो महाराष्ट्रात आला होता त्याने शंभूराजांकडे याचना केली की मला आता दिल्लीचा तख्त रिकामा आहे, आता तुम्ही मला दिल्लीच्या तख्तावर कसं बसवता येईल बघा. शंभूराजांनी तिथं सुद्धा शक्ती आणि युक्तीचा मेळ साधला आणि बंगाल मार्गे त्याला तख्तावर बसण्यासाठी दिल्लीला पाठवले. यात शंभूराजे रामसिंगांना पत्रात म्हणतात की मी त्याला दिल्लीला पाठवतोय, त्याला तख्तावर बसवा, परंतु जे काही राजकारण असेल ते आपल्याकडेच ठेवा. आणि एक लक्षात घ्या, जर औरंगजेबाला ही बातमी लागली तर औरंगजेब हा खाली जो आलाय महाराष्ट्रामध्ये तो वरती सरकेल का, तर तख्तावर त्याचा मुलगा बसलाय, तुम्ही वरून युद्ध करा, आम्ही खालून करतोच आहोत, दोघं त्याला कात्रीत पकडू आणि त्याचा खात्मा करू.
औरंगजेब आता महाराष्ट्रात येऊन ठेपला होता. औरंगजेबाला तितक्यात कोणीतरी सांगितलं की जोपर्यंत आपण तळ कोकणाचा नाश करत नाही तोपर्यंत शंभूराजे आपल्या हाताला लागणार नाहीत. म्हणून औरंगजेबानं अजून एक डाव रचला, तो म्हणजे हसन अली आणि त्याच्यासोबत 35,000 सैनिक त्याने तळ कोकण साफ करायला पाठवले. अर्थातच बातमी शंभूराजेंना मिळाली आणि या वेळेला शंभूराजांनी गनिमी काव्यानं युद्ध खेळलं. ते म्हणजे की जेव्हा सैनिक झोपेल तेव्हा शंभूराजे युद्ध करत. शंभूराजांची एक विशिष्ट गोष्ट किंवा त्यांच्यातला एक विशिष्ट गुणच असा होता की वेगाने यायचं, शत्रूला कळणारही नाही अशा वेगात येऊन शत्रूचा खात्मा करून परत जायचं. त्याच वेगानं हे युद्ध घडलं आणि जवळजवळ 1 वर्षानंतर 35,000मधलं 3,000 सैनिक औरंगजेबाला सांगायला गेलं. गमतीने मी तिथं सांगेन, औरंगजेब त्यांना विचारतो की काय आहे, तेव्हा ते मावळे उत्तर देतात, तळ कोकण आहे. अर्थातच ते म्हणतात की तुम्ही आम्हाला सांगितलं होतं तळ कोकणात जा आणि सुपडा साफ करून या, पण अशी काही भुताटकी शंभूराजाने तिथे ठेवली आहे की आम्ही आत घुसलो आणि आत घुसल्यापासूनच आमचा सर्वनाश सुरू झाला. औरंगजेबाचा प्रत्येक डाव आता फसत चालला होता. इतक्यात औरंगजेबाला कोणीतरी कल्पना दिली की आपण जर शंभूंचा एक आणि एक किल्ला घेतला आणि त्याला वेढा घातला तर शंभूंना लपायला जागा मिळणार नाही आणि आता आपण तसंच करूया. म्हणून औरंगजेबानं पहिला किल्ला निवडला, तो होता रामशेज. अर्थातच त्याचा इतिहासात अजिंक्य रामशेज असाच उल्लेख आढळतो. जर आपण सरासरी काढली तर शंभूराजांच्या 200 किल्ल्यामधले प्रत्येक किल्ला जवळजवळ 4 ते 5 वर्ष कायम लढत राहिला होता. रामशेजचा किस्सा मी आवर्जून सांगेन. रामशेजमध्ये झालं काय की औरंगजेब तिथे वेढा घातला होता औरंगजेबाने आणि अक्षरशः कुठलाच परिणाम होत नव्हता. औरंगजेबाने अगदी मांत्रिक तांत्रिक सुद्धा तिथे बोलवले. एका मांत्रिकाने तर औरंगजेबाकडून 30 किलो सोन्याचे पैसे घेतले आणि त्याला नाग तयार करून दिला आणि म्हणे मी तो नाग आता मराठ्यांवर वापरतो आणि मग मराठे पळून जातील. पण मराठ्यांनी एकच तोफेचा गोळा सोडला, नाग एकीकडे, मांत्रिक एकीकडे आणि औरंगजेब एकीकडे, असे हाल औरंगजेबाचे करून सोडले. आणि आता औरंगजेबाला कळून चुकलं की जर प्रत्येक किल्ल्याला 5 वर्ष वेळ लागत असेल तर किल्ले असे आहेत 200 आणि हे 200 किल्ले मिळाल्यानंतर संभाजी सापडायचा, तोवर मी काय जगत नाही. हा औरंगजेबाचा इथे त्याने टाकलेला शेवटचा डाव होता आणि तोही फसला होता. आतापर्यंत आपण ऑलमोस्ट जेवढा आपल्याला जमेल, वेळेची थोडी मर्यादा असल्यामुळे आम्हाला प्रत्येक विषय हा विस्तृतपणे सांगता आला नाही, पण जेवढा आम्हाला जमेल तेवढा आम्ही इतिहास सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता आपण उत्तरार्धाच्या अगदी शेवटच्या भागात पोचलो आहोत. एक म्हणजे हे बोलवत नाही, पण कुठेतरी इतिहास सांगताना काही गोष्टी अटळ आहेत, त्या बोलाव्याच लागतात. तो म्हणजे छत्रपती संभाजीराजेंचा मृत्यू. आपलीच माणसं कुठेतरी फितूर ठरली, ते म्हणजे गणोजी शिर्के. त्यांच्या फितुरीमुळं संभाजीराजे संगमेश्वरी पकडले गेले. जेव्हा त्यांना औरंगजेबाच्या शामियानात आणलं गेलं, तिथून ते त्यांना दिलेले अत्यंतिक त्रास, म्हणजे जेव्हा आपण ते वाचतो, ऐकतो, अक्षरशः अंगावर काटा येतो की कसं ते आपल्या राजानं सहन केलं असेल. एक छान वाक्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला धर्मासाठी जगायला शिकवलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला धर्मासाठी मरायला शिकवलं. त्याचाच कुठेतरी प्रत्यय हा इतिहासात आपल्याला दिसून येतो. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अभ्यासताना कवी कलशांचा हा उल्लेख येतोच. कवी कलश हे राजांचे अत्यंतिक जिवलग मित्र व इतिहासात अशी देखील नोंद आहे की स्वतः कवी कलश अनेक युद्धांना पण गेलेले आहेत आणि ते लढलेले आहेत. तर ह्या दोघांना जेव्हा औरंगजेबाच्या शामियानात आणलं गेलं, ते कसं आणलं गेलं त्याचं वर्णन ह्या दोघी सांगतीलच. पण आपल्या राजाचं तेज बघून औरंगजेबाला स्वतःच्या तख्तावर देखील बसवलं जात नव्हतं. त्यानं पुढं 5 सुरक्षा रक्षक ठेवले होते, कारण की त्याला माहित होतं हा थोडा धडकला तरी आपण इथल्या इथं मरू, एवढी ध्येयष्टी राजांची होती. ही चुळबुळ कुठेतरी औरंगजेबाची बघून कवी कलशांनी अत्यंतिक सुंदर कविता तिथं सांगितली आहे. तो थोडाफार संवाद असा आहे की कवी कलश म्हणतात की महाराज मला एक तुम्हाला कविता ऐकवायची, ऐकू का?
तर महाराज म्हणतात, अहो राज्याभिषेकाच्या वेळी आनंदाने तुमची ऐकली होती कविता, आज बघू तुमची कविता हिथं काय सांगते. तर कवी कलाशांनी तिथल्या तिथं अत्यंतिक एक सुंदर कविता रचली आहे, मला ती सांगावीशी वाटते. यावन रावण की सभा शंभू बांध्यो बजरंग, लहू लागत सिंधुर समखुब खेलो रणरंग, जो रवि छबी देख के खद्यो तत होत बदरंग, त्यो तव तेज निहार के तख्त तेजो अवरंग. काय सुंदर कविता आहे. कविता ऐकताना पण असा अंगावर काटा येतो. थोडक्यात अगदी त्याचं तुम्हाला अर्थ सांगतो आणि मी ह्या दोघींकडे येतो. कवी कलश असं म्हणतात, अरे राजा तुझं तेजच एवढं आहे की त्या औरंगजेबाला स्वतःच्या तख्तावर पण बसवत नाहीये, एवढं तुझं तेज आहे, एवढे तुझी शरीर यष्टी आहे. आणि हा त्या दोघा मित्रांमधला संवाद म्हणून हा अक्षरशः डोळ्यात पाणी आणण्यासारखा आहे. तर नक्की ह्या सगळा प्रकार काय घडला, कसा घडला, हे मी माझ्या मैत्रिणींकडनं जाणून घेणार आहे. तर मला सांगा की नक्की तो प्रसंग कसा घडला आणि त्याचं जरा वर्णन करशील का? हो, तू जसं म्हणलास की आपलीच माणसं फितूर झाली, त्यामध्ये प्रामुख्यानं नाव येतं ते गणोजी शिर्क्यांचं. कारण का संभाजी महाराजांचा मृत्यू हे तिथूनच त्या काळाची सुरुवात झाली होती. तर गणोजी राजांना जेव्हा पुत्रप्राप्ती झाली तेव्हा ते येसुबाईंकडे आले आणि म्हणले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांनी वचन दिलं होतं की जेव्हा तुला पुत्रप्राप्ती होईल तेव्हा तुला जहागीर बहाल केली जाईल. आता मला पुत्रप्राप्ती झाली आहे आणि तुमच्या महाराजांनी दिलेल्या वचनाप्रमाणे मला जहागीर मिळावी आणि असा प्रस्ताव तुम्ही छत्रपती संभाजी राजे यांच्यासमोर मांडावा. तर मला एक आवर्जून इथं सांगावं असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराज युक्तीनं असेल, शक्तीनं असेल लढाया जिंकत होते. खरं त्यामागचं जे अजून एक काय आपण योगदान असेल किंवा त्यामागची जी अजून एक कणखर भूमिका असेल ती येसुबाईंनी पार पाडली आहे. कारण का ते जे काही तेज आहे ते त्यांच्यामध्येही आहे. ती जी काही स्वराज्याप्रती निष्ठा आहे, प्रेम आहे, ते येसुबाईंच्यात पण आढळून येतं. येसुबाई त्यांना समजावून सांगतात की ज्या राजांनी अजून आपली पाठ टेकवली नाहीये झोपायला म्हणून, ज्यांना जेवणाची सुद्धा काही सुदबुद नसते, अशा राजांकडे मी हा प्रस्ताव कसा मांडू. त्यांच्या बुद्धी किंवा त्यांच्या विचारात अजून अनेक विचार आहेत जे आता त्यांना युद्ध लढवायचे आहेत, त्याचे तर्क असतील किंवा अजून काही रणनीती असतील. या सगळ्या परिस्थितीमध्ये मी असा प्रस्ताव मांडणं मला योग्य वाटत नाही. त्यावेळेला गणोजी शिर्के हे अशी धमकी देतात किंवा असं सांगतात येसुबाईंना की जर मला छत्रपती संभाजी महाराजांकडून जर जहागीर मिळत नसेल तर मला औरंगजेबाकडे जाण्याची वाट मोकळी आहे. हे ऐकून सुद्धा येसुबाई घाबरल्या नाही. त्यांना छत्रपती संभाजी महाराजांवरचा जो विश्वास होता, त्याची निष्ठा होती, ती त्यांनी कुठंही डळमळू दिली नाही आणि त्यांनी त्या ज्या मतावरती होत्या त्या मतावरतीच त्या ठाम राहिल्या. आणि मग आपल्याला माहितीच आहे की गणोजी शिर्के फितूर झाले, ते औरंगजेबाला जाऊन मिळाले आणि काही म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांसोबत असल्यामुळं त्यांना बऱ्याच चोरवाटा असतील, पायवाटा असतील, ह्या सगळ्या माहिती होत्या. आणि छत्रपती संभाजी महाराज हे न्याय निवाड्यासाठी संगमेश्वरी इथे जाणार होते हेही त्यांना माहीत होतं. आणि ह्या सगळ्याची माहिती त्यांनी औरंगजेबाला दिली आणि औरंगजेबानं मुकरब खानाला गणोजी शिर्क्यांसोबत पाठवलं. आणि ही माहिती संभाजीराजांना लागली होती. खरं त्यांना कुठंतरी हा विश्वास होता की त्यांना यायला वेळ लागेल. खरं गणोजी शिर्क्यांमुळं सगळ्या चोरवाटा माहिती झाल्यामुळं अपेक्षेपेक्षा कमी वेळात ते तिथे पोहोचले. आणि जेव्हा ते त्या वाड्याच्या इथं पोहोचले तेव्हा गनिमी कावा करून काही मावळे हे तिथून पळाले, घोडदळ घेऊन पळाले. आणि त्यावेळेला मुकरब खानाचे सैनिक सुद्धा पळायला लागणार तोपर्यंत गणोजी शिर्के असं सांगतात की मुकरब खानाला सांगतात की हा गनिमी कावा आहे, जे हे आता पळाले ते फक्त मावळे आहेत, अजून छत्रपती संभाजी महाराज हे वाड्यातच त्यांच्या 40 मावळ्यांविषयी असणार आहे. तर मग त्याच क्षणी मुकरब खान सगळ्यांना घेऊन आतमध्ये गेला वाड्यामध्ये. तर वाड्यामध्ये गेल्यानंतर जे काही दृश्य होतं की छत्रपती संभाजी महाराजांची देहयष्टी एवढी होती
की एका हाताला 40 त्यांचे सैनिक आणि एका हाताला 40 सैनिक, म्हणजे साखळ दंडांनी बांधल्यानंतर सुद्धा त्यांना व्यवस्थित पकडता आलं नव्हतं. आणि तसंच त्यांना बहादूरगडाच्या जी छावणी होती, औरंगजेब जिथे होता तिथं नेण्यात आलं. नेताना त्यांची उंटावर बसवून आणि जिरेटोप खाली उतरवून त्यांना विदूषकाची टोपी घालण्यात आली होती. आणि असाही उल्लेख तिथं आढळून येतो की तिथली माणसं जी इतके वर्ष छत्रपती संभाजीराजांना घाबरत होती, ज्यांचं नाव घेण्यापासून घाबरत होती, तीच माणसं त्यांच्यावरती मूत्र आणि विष्ठा फेकत होती. इतकी बिकट परिस्थिती होती त्यावेळेची. आणि त्यावेळी अजून एक औरंगजेबानं घाणेरडं म्हणा किंवा काही कटू राजकारण खेळलं, ते म्हणजे त्यानं ते जे दार होतं ते छोटं केलं, जेणेकरून जेव्हा संभाजीराजे येतील तेव्हा त्यांना वाकून यावं लागेल आतमध्ये. आणि मग तेव्हा औरंगजेब रुबाबानं म्हणेल की माझ्यासमोर वाकायची काही गरज नाही. खरं इतकं सगळं होऊन सुद्धा त्यांना ते लक्षात आलं की ते दार का छोटं केलं आहे, हे छत्रपती संभाजीराजांच्या लक्षात आलं. आणि ते उतरले, जेव्हा ते आत जात होते तेव्हा ते गुडघ्यावरती बसून मान ताट ठेवून आतमध्ये गेले आणि तिथंच तो औरंगजेबाचा कट फसला. नक्कीच. मी थोडं ह्याला अजून ॲडिशन्स सांगेन आणि मग मी विश्वश्री तुझ्याकडे येईल. तू पहिला जो उल्लेख केलास की जिरेटोप काढण्यात आला, तो काढण्यात म्हणजे नुसतं असं काय काढून ठेवण्यात आला नाही, तो अशा प्रकारे हिसकावला गेला राजांच्या डोक्यावरनं. तो आपल्या हिंदवी स्वराज्याचा जिरेटोप, आपला छत्रपती संभाजीराजेंचा जिरेटोप हिसकावण्यात आला. त्यांना येताना औरंगजेबानं त्यांना आदेश दिला होता की लाकडी खोड्यात आणू नका, तो तोडून टाकेल. कारण की महाराजांची ध्येयष्टीच एवढी आहे, तू सांगितलीस तशी. त्यामुळे साखळ दंडात बांधून महाराजांना आणलं गेलं. आणि आल्यावर तू म्हणलीस तसं औरंगजेबाच्या डोक्यात पूर्ण राहिलं होतं की जेव्हा त्यांची जी खासगी छावणी बहादूरगडाच्या इथं तिथं जेव्हा आणलं जाईल तर दार छोटं होऊन संभाजीराजे खाली वाकून येतील आणि लगेच औरंगजेब म्हणेल रहना दो शंभू राजा, झुकने की कोई जरूरत नाही. तर खरं आपले महाराज एवढे हुशार आणि बुद्धिवंत की त्यांना तो डाव त्याच वेळी कळाला आणि ते गुडघ्यात वाकून खाली आले. त्यामुळे औरंगजेबाचा तोही प्लॅन फसला असं म्हणायला काय हरकत नाही. आणि नंतर काय घडलं, कवी कलशांची मी कविता सांगितलीस, पण नंतर काय घडलं हे विश्वश्री मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. अगदी बरोबर, जसं तुम्ही दोघांनी सांगितलं तो सगळाच प्रकार अगदी म्हणजे ऐकवतही नाही एवढा क्रूर प्रकार त्यांच्याबरोबर तो केला गेला. आणि ते सगळं झेलत राजानं आपल्या धर्मासाठी मरण पत्करलं होतं. अक्षरशः म्हणजे जेव्हा त्याने ती खरी केली होती, जी गोष्ट आजकाल सगळेजण म्हणतात मोडेन पण वाकणार नाही, गुडघ्यात राजा मोडून खाली बसला पण मान राजानं कधी वाकू दिली नाही. पुढं राजांना आत आणण्यात आलं, राजांना खूप आमिष दाखवण्यात आली. अक्षरशः की मी तुम्हाला आजपर्यंत कुठल्याही हिंदूला जेवढी किंमत दिली नाही तेवढी किंमत मी तुम्हाला देतो, असं राजांना औरंगजेबानं पाचारण केलं की मी देतो आणि तुम्ही माझ्या धर्मात या. असं जेव्हा औरंगजेबानं राजांना सांगितलं तेव्हा राजांनी छान उत्तर दिलं, बापाला मारणारा, काकाला मारणारा तुझा धर्म मला स्वीकारायचा नाही. एक ती रामचंद्रांची भूमी मला प्यारी, एक ती गाय मला प्यारी आणि मी आयुष्यभर त्याच धर्माचा सांभाळ करेन. आत्ता जरी माझ्यासमोर मृत्यू असला तर मी पुढच्या जन्मी येऊन तुझा गळा चिरल्याशिवाय राहणार नाही. इतकं दणदणीत उत्तर त्या ठिकाणी राजांनी त्यांना दिलं होतं. जसं मगाशी तुम्ही सांगितलं तसंच अगदी एवढा औरंगजेब घाबरला होता म्हणजे अगदी 5 अंगरक्षक समोर होते तरी त्याचा जो तख्त होता त्याच्यावर बसता येत नव्हतं. एवढं तेजस्वी आणि काय म्हणतो आपण लोभसवाणं जे रूप असतं ते राजाचं रूप होतं. आणि म्हणून तिथं कवी कलश कविता करतात की तव तेज निहार के तख्त त्यजो औरंग. हे राजा, तुझं रणावर तू जेवढं युद्ध केलंस, तुझी युद्ध नीती एवढी काय म्हणतो आपण अतुल्य आहे, तुझ्या एवढ्या हालपेष्टा सोसून तुझ्या रक्ताचा जो रंग आहे तो सिंधुरासारखा लाल झालाय आणि तरीही तुझं एवढं तेजस्वी रूप तू धारण केलेलं आहेस की ते बघून औरंगाला त्याच्या तख्तावर बसायची शुद्ध नाही राहिली. अर्थात तो दिवस होता 15 फेब्रुवारी
बहादूर गडाखालच्या छावणीमध्ये राजांना आणण्यात आलं होतं आणि जवळजवळ 11 मार्च म्हणजे एक महिन्याला 3 दिवस कमी एवढे राजांवर, तेवढ्या त्या काळामध्ये राजांवर तेवढे अत्याचार सुरू झाले होते. अर्थात अत्याचार करण्याची पद्धत अशी नव्हती की आज राजांना आणलं आणि आत्ताच 2 तुकडे केले आणि फेकून दिले, अजिबात नाही. खूप यातना द्यायच्या होत्या, एवढ्या यातना दिल्या गेल्या की अक्षरशः देवानेही ते मरण कधी कल्पनेत देवाच्या केलं नसेल, इतकं हालापेष्टात त्यांना मरण दिलं गेलं. म्हणजे आज एक कान कापला तर लगेच उद्या तो कान दुसरा कापायचा नाही. ह्या कानाची जी कापल्यावर जी झळ बसते, जी कळ येते, ती कळ जेव्हा कमी येईल तेव्हा बरोबर दुसरा घाव घालायचा. अशाच पद्धतीनं राजांची चामडी सोलण्यात आली. एवढंच नाही तर चामडीवर शेंदूर, तेजाब आणि तिखट मीठ लावून ती जाळण्यात आली. अर्थात हे जे सगळे क्रूर जे प्रयोग होते ते फक्त राजांवर नाही, राजांचे जीवस्य कंठस्थ मित्र जे होते ते कवी कलशा सोबत सुद्धा हे प्रयोग झाले होते. म्हणजे अगदी त्यांचा कान कापण्यापासून त्यांची चामडी लोळवण्यापर्यंत हे सगळे प्रयोग दोघांवर समानरित्या झाले होते. त्यावेळेला जेव्हा तो पठाण आत गेला त्यावेळेला जी शामियाना बांधला होता राजांना तिथं ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावर ते अत्याचार करण्यासाठी, त्याच्या एका कोपऱ्यात औरंगजेब उभारला होता की राजे कधी एकदा किंचाळतायत आणि कधी एकदा मी त्यांची किंचाळी ऐकतोय आणि कधी एकदा मला ते स्वर्गसुख मिळतंय. अशा पद्धतीनं त्याने हाल दिले होते राजांना की अशा पद्धतीनं तो व्याकुळ झाला होता राजांच्या एका किंचाळीसाठी. पण ते महातेजस्वी होते आणि त्यांच्या तोंडातून फक्त जगदंब उदयोस्त हाच उच्चार निघत होता. मला तिथे आवर्जून एक किस्सा सांगावासा वाटतो, तो म्हणजे जो पठाण जेव्हा त्या गरम सळ्या घेऊन आत जातो तेव्हा ती राजांची ती अवस्था बघतो, ज्याच्यात कातडी सोललेली असते, नवीन कातडी अंगावर आली आहे की नाही, व्यवस्थित आलेली नसते, कान कापलेले असतात, रक्तबंबाळ असा राजा झालेला असतो. तेव्हा त्याला पठाण एक सल्ला म्हणेन मी किंवा एक सूचित करतो पठाण त्यांना, राजाजी क्यों मर रहे हो, भाग जाओ, औरंगजेब को सामने लाओ और बाद में भाग जाना, असा तो पठाण त्यांना म्हणतो. तेव्हा ही राजांचं हेच उत्तर आहे की आप ये सब मुझे क्यों बता रहे हो. तेव्हा परत त्याने एक छान त्यातलं बोध किंवा मी सल्ला म्हणेन की ही जी तुमची देहयष्टी आहे ही बनवायला किती मेहनत करावी लागते हे मी बघितलंय. का तर मी तुमच्या बापाच्या वयाचं आहे आणि असं शरीर हे नशिबानं कोणाला तरी मिळतं. तुम्ही ते वाया जाऊ देऊ नका. तुम्ही जे ते स्वराज्य रक्षणासाठी उभं केलंय त्याचा उपयोग स्वराज्याला होऊ द्या. परत ह्याच्यावर राजाचं हेच उत्तर येतं की आप अपना काम करो. ते त्याला सांगतात की तू तुझं काम कर आणि निघून जा. तसंच होतं. तेव्हा परत तो म्हणतो की राजाजी आंखें तो बंद करो. तो म्हणतो की नाही, एकदा मला माझ्या या भरलेल्या स्वराज्याला डोळे उघडून पाहू दे, मला परत बघता येईल की नाही मला माहित नाही, असं राजा म्हणतो. सरकन सळ्या आत घुसतात, फक्त जळालेल्या रक्तवाहिन्यांचा आवाज येतो आणि औरंगजेबाची व्याकुळता तिथेच परत संपुष्टात येते, कारण राजाच्या तोंडातनं जगदंब उदयोस्त हाच उच्चार परत निघतो. आता हा उच्चार एवढा शिगेला पोचलेला असतो की औरंगजेब नवीन डाव रचतो आणि म्हणतो ह्या वेळेला राजाची जीभ हसडून टाकायची. बरं, जीभ हसडताना दोघांची, तेव्हाही ती जीभ दोघांची एकाच वेळी हसडली गेलेली असते अगदी. कारण आणि त्याला पण एक वैशिष्ट्य पद्धत की त्याला परत आकडा असतो, तो उलटा घुसवायचा आणि मग जोरात ती जीभ बाहेर ओढायची. झालं, जीभ हसडून टाकली. राजा काय म्हणू आपण की पूर्णच ढळत होतं, जे सगळं जी शरीर यष्टी होती ते सगळं ढळत होतं. आता औरंगजेबाला वाटलं बंद होईल जगदंब उदयोस्ताचा तो जो नाद घुमत होता तो बंद होईल, पण त्याला कोण सांगणार. मनात जी जपमाळ चालू होती ती तशीच चालू राहिली होती. जवळजवळ राजाचे सगळे अवयव एका पाठोपाठ एक संपुष्टात आले होते. औरंगजेबाने कापून काढले होते. दिवस ठरला तो होता 11 मार्च. 12 मार्चला गुढीपाडवा होता आणि त्याच्या आदल्या अमावस्येचा दिवस ठरला. त्याच्याच मागेही कारण आहे की मराठ्यांच्या त्या सणाला त्यांना कलंकित करायचं होतं आणि म्हणून तो दिवस ठरला. जागाही ठरली. जागा होती वढूचं जंगल.
जिथे दोन नद्यांचा जो संगम आहे, इंद्रायणी आणि भीमा नदी जिथे एकत्र येते, तिथे राजा आणि कवी कलशाला नेण्यात आलं. आता तुकडे करायचे होते शरीराचे. तुकडेही फार साध्या पद्धतीने केले असे नाही. काय उरलं होतं त्या शरीरात? अक्षरशः काय म्हणू आपण की संपुष्टात आलेलं त्या शरीराचे पण तुकडे करताना एक एक इंचावर घाव घालण्यात आला आणि शेवटचा घाव हा राजांच्या मानेवर पडला. शिर वेगळं झालं धडापासून आणि रक्ताच्या थारोळ्या नदीत उडल्या. इतकं वाईट पद्धतीनं राजांचा मृत्यू झाला आणि मग शिर नाचवत ती लोक तिथून बाजूला झाली. म्हणजे जे सैनिक होते ते बाजूला झाले. आता ह्याबाबत दोन राजांच्या समाधी आपल्याला आढळतात. त्यामध्ये परत झालंय असं की राजा जेव्हा औरंगजेब तिथून जातो, शरीराचे सगळे तुकडे तिथे पडलेले असतात. औरंगजेब निघून जातो, पण जे गावकरी असतात ते त्यांनी ते पाहिलेलं असतं आणि ते तिथेच थांबलेले असतात. औरंगजेबाच्या कुठल्याही द्वेषाला किंवा रोषाला ते न घाबरता ते प्रेताला, ते जे राजांचं पडलेलं जे तुकडे असतात त्यांना ते काय म्हणू आपण, त्यांना ते उचलतात, एकत्र करतात आणि मग तिथून ते त्यांच्या गावी, म्हणजे मेन जे गाव आहे तुळापूर, तिथे आणतात. तिथे ते काय म्हणू आपण दहन करण्यायोग्य किंवा त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यायोग्य ते शिवलं जातं आणि मग तुळापूरमध्ये जे शिवमंदिर आहे, सगळ्यात मोठं शिवमंदिर तुळापूरमध्ये आहे, त्याच्या प्रांगणात राजांचे अंत्यसंस्कार आपल्याला झालेले दिसतात. म्हणजे काय म्हणू आपण, तिथे दोन समाध्या आढळतात. एक आहे ती वडूजवळ, का तर तिथं शिरच्छेद झाला म्हणून तिथं एक आढळते, आणि दुसरी आहे ती तुळापूर जवळ आढळते. अर्थात त्याच्या मागं अजून एक आख्यायिका म्हणजे हे जे लोक आहेत ज्यांनी औरंगजेबाला न घाबरता त्या प्रेताला शिवलं आणि नंतर ते प्रेत शिवलं, म्हणून त्यात जे पाटील लोक आहेत आणि बाकीचे बरेचसेच, त्यांच्या सगळ्यांची नावं ही शिवले पाटील अजूनही तिथं आढळतात. त्यांची तशी नावं की शिवले पाटील त्या लोकांना म्हणतात. अर्थात 11 मार्चला एक वादळ जे झंझावत किंवा वादळ जे अख्ख्या महाराष्ट्रभर स्वराज्याची लाट घेऊन मोठं झालं होतं, त्या वादळ गेल्यामुळे शांतता पसरली. पण औरंगजेबाला असं वाटलं होतं त्यावेळेला की आता शंभूराजे संपले, म्हणजे स्वराज्य जे पुढं चालणार होतं ते पूर्णपणे संपुष्टात येईल. पण तसं न होता स्वराज्याकडे लोक वेगळ्या दृष्टीने पाहायला लागले. म्हणजे स्वराज्य उभं करण्यासाठी जी नवी उमेद ती लोकांना त्यांच्या बलिदानातून मिळाली. शंभूराजांचे हातपाय जरी त्या ठिकाणी कापले गेले असले तरी ज्या महाराष्ट्र उभा होता ती ताकद लोकांच्यात तशीच राहिली आणि त्या ताकदीनेच पुढे स्वराज्य चालत गेलं. आपण जर औरंगजेबाचा इतिहास चाळला तर आपल्याला असं दिसून येतं की हे आधीचे हे जवळजवळ 10 वर्ष आणि नंतरचे 17 वर्ष असे मिळून 27 वर्ष औरंगजेबाचं राज्य होतं. 1707 साली त्याचा मृत्यू झाला. त्यातही मराठ्यांनी दाखवून दिलं, भलेही कितीही ताकदवर शत्रू असू दे, कितीही आमच्यापेक्षा मोठा असू दे, आणि मग त्याच्याशी लढताना आम्हाला 27 वर्ष, 50 वर्ष किंवा 100 वर्ष लागू देत, त्याला ह्याच महाराष्ट्राच्या मातीत आम्ही गाडणार आणि असंच स्वराज्य पुढे चालत राहील, हे मराठ्यांनी दाखवून दिलं. अजून एक त्याचा जो संदर्भ आपण घेऊ शकता तो असा की औरंगजेब गेल्यानंतर 1818 पर्यंत मराठ्यांचं राज्य होतं आणि दिल्लीचा जो तख्त होता तो त्यावेळेला संपुष्टात यायला लागला होता. अगदी म्हणजे छत्रपती शाहू जे होते, शिवरायांचे नातवंड, त्यांच्याकडे लोक येत होती की दिल्लीवर बसण्यायोग्य कोण आहे हे विचारायला. इतका काय म्हणू पण अतुलनीय महातेजस्वी असा मराठ्यांचा इतिहास आहे आणि तितकाच महापराक्रमी त्यांना लाभलेला हा छत्रपती संभाजी महाराज आहे. नक्कीच हे सगळं ऐकल्यावर निशब्द झालं. म्हणजे ह्या पुढं काही अजून बोलण्यासारखं उरलेलं नाहीये. मी फक्त माझ्या सर्व प्रेक्षकांना अंती एकच विनंती करू इच्छितो की कधी तुम्हाला वेळ मिळाला, आता ह्या कोविडमुळं किंवा कोरोनामुळं कुठंतरी आत्ता सगळी घरी बंदिस्त आहेत, पण जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा या दोन्ही समाजांना जाऊन भेट द्या. आपले भाऊ बहीण किंवा मुलगा असेल, नातवंड असेल, त्यांना हा संभाजी महाराजांचा इतिहास सांगा आणि आपला राजा किती थोर होता, किती पराक्रमी होता हे त्यांना सांगा. आणि एक चांगले संस्कार मी म्हणेन कुठेतरी या इतिहासात, मग तो छत्रपती शिवरायांचा असू दे, संभाजीराजांचा असू दे, तो कुठेतरी एक संस्काररूपी बीज त्यांच्यात कुठेतरी एक पेरलं जाईल असं मला वाटते. तुम्ही इथं आज आलात आणि हा महत्त्वाचा ऐतिहासिक विषय आपण
थोडक्यात जेवढा आपल्याला समजेल तेवढा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुमचंही खूप खूप आभार आणि कौतुक. आणि मी म्हणलं तसं की कोल्हापुरात ह्या अशा पहिल्या 2 मुली आहेत की ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मांडला आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या कोल्हापूरकरांसाठी अत्यंतिक अभिमानाची गोष्ट आहे असं म्हणायला काय हरकत नाही. तुम्ही सगळ्या प्रेक्षकांनी आमचा हा सेशन बघितलात, ऐकलात, त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराय. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, परिचयाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.